नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजची जी रेसिपी आहे ती कसली आहे. तर हो, बरोबर ओळखलं. तर आज आपण बनवतोय मस्त अशी झणझणीत मिसळ पावची रेसिपी. मस्त असं कुरकुरीत फरसाण, वरतून त्यावरती तर्रीदार आणि झणझणीत असा आपला रस्सा, वरतून थोडासा कांदा, लिंबू, कोथिंबीर टाकली ना, ह्या मिसळची चवच वेगळी आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण सकाळच्या वेळेला नाश्ता करायला कुठे बाहेर गेलो ना, तर सगळ्यात अगोदर आपल्याला आठवतं ती फक्त मिसळ पाव. आज आपण परफेक्ट अशी हॉटेलसारखी म्हणण्यापेक्षा हॉटेलपेक्षाही भारी मस्त झणझणीत आणि तर्रीदार मिसळ आज आपण बनवतोय. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल आणि सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर सगळ्यात अगोदर आपण आता एक वाटण तयार करणार आहोत. तर इथे काही आपल्याला मसाले लागणार आहे. त्यामध्ये मी घेतलेले आहे 1 चमचाभर पांढरे तीळ, 2 चमचे धने घेतलेले आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1 मसाला वेलची आणि 2 आपल्या हिरव्या वेलच्या, 1 चमचाभर आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे, 1 छोटासा तुकडा दालचिनी घ्यायचा आहे, त्यानंतर 2 लवंगा घेतलेल्या आहे, 1 तमालपत्र आणि 1 चमचाभर आपल्याला खसखस लागणार आहे. हे झाले सुखे मसाले. त्यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहे, 1 टोमॅटो, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस, लसूण आणि 1 इंच आपल्याला आलं घ्यायचं आहे. आता हे वाटण बनवण्यापूर्वी ना इथे आपल्याला मटकी ना कुकरमध्ये शिजायला लावून द्यायची आहे. तर इथे साधारणतः 1 पावभर एवढी मटकी घेतलेली आहे. साधारणतः 8 ते 10 जणांसाठीची मिसळ आज आपण तयार करणार आहोत. तर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर कुकरला फक्त आपली याला 1 शिटी काढून घ्यायची आहे. जास्त शिजवायची नाही किंवा पातेल्यामध्ये शिजवली ना तरीही चालेल. यात मी ना थोडंसं मीठ घातलेलं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे. झाकण लावून घेऊया आणि कुकरची 1 शिटी काढून घेऊया. अजिबात जास्त मऊसर शिजवायची नाही. जास्त शिजली तर मिसळ खायची मजाच येणार नाही. त्यामुळे अगदी शिट्टी होणारच आहे. त्यापूर्वी जरी गॅस बंद केला ना तरीही चालेल. परंतु एका शिट्टीमध्ये अगदी व्यवस्थित अशी आपली मटकी शिजणार आहे. तर कुकरची 1 शिट्टी होत आहे. कुकर थंड होत आहे. तोपर्यंत आपण आता वाटण जे आहे ते तयार करून घेऊया. तर इथे मी कढाईमध्ये साधारणतः 2 चमचेभर एवढं तेल टाकलेलं आहे. सगळ्यात अगोदर जे सुखे मसाले आहे ना ते आपण काही मिनिटासाठी भाजून घेऊया. थोडेसे भाजले गेले की आपण यामध्ये कांदा आणि जे टोमॅटो आहे, सुकं खोबरं आहे ते टाकून घेऊया. तर साधारणतः काही सेकंदासाठी 30 ते 40 सेकंदासाठी मस्त असे हे सगळे सुखे मसाले मी इथे भाजून घेतलेले आहे. लगेचच आता यामध्ये मी लसूण घालून घेणार आहे, आलं घालून घेणार आहे. आता हे जे वाटण आहे ना, हे तुम्ही बनवून अगदी तुम्ही आठवडाभर जरी फ्रीजमध्ये ठेवलं ना तरीही खराब होत नाही. जर तुम्हाला सकाळच्यासाठी मिसळ बनवायची असेल तर रात्रीसुद्धा हे वाटण बनवू शकता. आता हे सगळे जिन्नस मी टाकून घेतलेलं आहे. आता यात जर तुम्हाला असं वाटत असेल हे जे मिश्रण आहे बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे तर थोडंसं तेल तुम्ही एखाद चमचा अजून यामध्ये घालू शकता. कमी गॅसवरती अगदी कांदा मऊ होईपर्यंत मी ते शिजवून घेतलेलं आहे. हे पहा, मस्त असा कांदा शिजलेला आहे. आता खोबरं जे आहे ना आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत, कारण इथं किसून घेतलेलं आहे मी खोबरं. त्यामुळे हे भाजायला जास्त वेळ लागणार नाही. अगोदरच जर टाकलं असतं ना तर ते सगळं रंगाने डार्कही झालं असतं आणि जळून गेलं असतं. त्यासाठी आपल्याला अगदी शेवटला कांदा मऊ झाल्याच्या नंतरच ह्यामध्ये खोबरं घालायचं आहे. जर तुम्ही खोबरं न किसता जर काप करून घालणार असेल तर कांद्यासोबत घातलं तेव्हा भाजलं तरीही चालेल. तर वाटण आपलं तयार झालेलं आहे. हे आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरमध्ये घालून पाणी न टाकताच आपल्याला हे छान असं बारीक ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे मस्त आपलं या ठिकाणी वाटण तयार झालेलं आहे. हे पहा, अगदी छान अशी पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे. आता हे वाटण तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं ना आयत्या वेळेला कुठल्याही भाजीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आता हे वाटण तर तयार झालेलं आहे. मटकीसुद्धा छान अशी शिजली गेलेली आहे. एका शिट्टीमध्ये मग मटकी छान मस्त मऊसूत होते. तर हे पहा, मोडसुद्धा अगदी जशीची तशी आहे. जास्त शिजून नाही घ्यायची. एका शिट्टीमध्ये ही छान अशी मऊ होते. शिजायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. आता लगेचच मिसळ बनवायला घेऊया. आता थोडीशी झणझणीत मिसळ बनवते तर त्यासाठी ना थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त लागणार आहे. आणि साधारणतः एक 8 ते 10 जणांची मिसळ बनवत आहोत. तर साधारणतः 3 मोठी चमचे इथे मी तेल यामध्ये घातलेले आहे. म्हणजे 3 पळी यामध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये जिरं, मोहरी आणि जे तयार केलेलं वाटण आहे ना ते आपल्याला छान असं ते ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही ह्या वाटणाला ना तोपर्यंत आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे.
तर हे पहा मस्त असं मी काही मिनिटासाठी हे वाटण तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी आता इथे तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे. आता ह्या स्टेजला ना आपल्याला यामध्ये सुखे मसाले घालायचे आहेत. तर मसाले काय आपल्या घरातलेच आपण वापरणार आहोत. फक्त यामध्ये ना कांदा लसूण मसाला जरूर वापरा. त्यामुळे ना आपल्या मिसळला खूप छान अशी टेस्टही येते, रंगही छान येतो आणि चवही छान येते. तर त्यानंतर एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची इथे पावडर मी वापरलेली आहे आणि अर्धा चमचा इथे आपलं घरातलं जे तिखट आहे ना ते वापरलेलं आहे. अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला किंवा तुम्ही इथे चिकन मसालासुद्धा वापरू शकता. जसं आपण बाहेर ही जी मिसळ खातो ना तशी छान टेस्ट येते, त्याकरता हे सगळे मसाले मी घातलेले आहे. हळद पावडर, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता घातलेला आहे. आता हे सगळे जिन्नस, हे सगळे मसाले या मसाल्यामध्ये आपल्याला छान असे काही सेकंदासाठी परतवून घ्यायचं आहे. आता या वाटणामध्ये घातल्याच्या नंतर लगेचच रंग यायला लागलेला आहे. आता मिसळ बनवताना काय करायचं किंवा कुठलीही छान अशी वाटणाची भाजी बनवणार असाल ना, त्यामध्ये कधीही गरम पाणी वापरायचं. त्यामुळे ना आपल्या भाजीला तर्री छान येते. आता लगेचच यामध्ये जी मटकी आहे ना त्याचं पाणी मी काही वेगळं केलेलं नाही, डायरेक्ट मटकीच यामध्ये मी घातलेली आहे. पाणी गरम होतं आणि अजून पाण्याची आवश्यकता इथे लागणार आहे. त्यामुळे मी इथे अजून 2 तांबेभर पाणी यामध्ये मी घालणार आहे. तर साधारणतः 8 ते 10 जणांची आपली मिसळ इथे तयार होणार आहे. आता यापेक्षा तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर थोडीशी अजून पातळ करू शकता, पाणी वाढवू शकता. आता ही एवढी जी मिसळ आहे ना ही भरपूर होणार आहे. यात मी चवीपुरतं मीठही घातलेलं आहे. वाटणामध्ये आपण मीठ वगैरे काहीही घातलेलं नव्हतं. थोडासा गुळाचा खडा घातलेला आहे. हा टाकणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल. आता ना ही जी मिसळ आहे ना ही आपल्याला कमी गॅसवरती अगदी 20 ते 25 मिनटं मस्त अशी शिजू द्यायची आहे, झाकण न ठेवताच. झाकण जर ठेवलं ना याची तरी व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे झाकण न ठेवताच आपल्याला ही मिसळ मस्त अशी 20 ते 25 मिनटं कमी गॅसवरती शिजवायची आहे. 20 ते 25 मिनिटानंतर आपोआपच मस्त अशी आपल्या मिसळला तरी येते आणि साईडला सुद्धा सुटते. तर आता ही आपण एक 20 ते 25 मिनिटासाठी कमी गॅसवरती शिजवून घेऊया. तोपर्यंत ना ह्या मिसळसोबत बरेच ठिकाणी आपण जेव्हा जातो ना त्यामध्ये बटाट्याची भाजी सर्व करतात. तर तीच बटाट्याची भाजी आता आपण बनवून घेऊया. तर त्यासाठी कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी घालायची आहे. जर तुम्हाला मिसळसोबत ही बटाट्याची भाजी नको असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. परंतु बटाट्याच्या भाजीमुळे ना अजून छान टेस्ट आणि चव लागते, त्यामुळे नक्की बनवा. तर आता यामध्ये काही हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, कढीपत्त्याचे पाने घालून घेतलेले आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. अगदीच तुम्ही साधा सिंपल उकडलेला बटाटा जरी मिसळमध्ये सर्व करताना घेतला ना तरीही चालेल किंवा अशी भाजी बनवून सुद्धा तुम्ही ही सर्व करू शकता. तर आता कांदा छान मऊ झालेला आहे. त्यामध्ये आता पाव चमचा हिंग टाकून घेऊया. पाव चमचा आपल्याला इथे धने पावडर घालायचे आहे, हळद पावडर घालायची आहे आणि उकडलेला बटाटा. हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करायचे. काही मिनिटासाठी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बटाटा उकडलेला असल्यामुळे याला काही शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. चवीपुरता मीठ घालून घेतलेलं आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला छान अशी ही भाजी एकजीव करायची आहे. तर आपली ही मस्त बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. थोडासा पाण्याचा इथे हबका मी मारून घेतलेला आहे म्हणजे जास्त काही कोरडी होणार नाही. तर हे पहा भाजी आपली इथे तयार झालेली आहे आणि मिसळसुद्धा आपली छान अशी शिजली गेलेली आहे. तुम्हाला दाखवते. मस्त अशी तर्रीदार झणझणीत आपली इथे मिसळ तयार झालेली आहे. तर आता ही जशी थंड होत जाणार ना तशी तशी तर्री याच्या वर येणार आहे. तर हे पहा रंग तर अप्रतिम आलेला आहे. रंग यावा याकरता शक्यतो काश्मीरी लाल मिरची पावडर किंवा कुठलीही तर्रीचीच मिरची आपल्याला यासाठी वापरायची आहे. आणि आता ही किती तिखट, किती कमी तिखट हवी आहे त्यानुसार घरातलं लाल तिखट आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे. तर मस्त अशी आपली ही झणझणीत मिसळ या ठिकाणी तयार झालेली आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण हॉटेलमध्ये गेलो ना तर जी मिसळ आहे ना फक्त साधी सिंपल सर्व करतात. बटाट्याची भाजी, फरसाण, मस्त असा हा मिसळचा जो कट आहे तो, साईडला मस्त अशी तर्रीही सर्व करतात. तर हे पहा वरतून तर्रीही टाकून घेतलेली आहे. मस्त असा रंगही आलेला आहे. थोडासा कांदा घालून घेऊया, थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया. रंग इतका छान आलेला आहे ना, अगदी घरभर ह्या मिसळचा नुसताच सुगंध दरवळत आहे. परफेक्ट आपली हॉटेलसारखी आपली इथे मिसळ तयार झालेली आहे. बरेच जण थाळीमध्ये ही जी मिसळ आहे ना ती सर्व करतात किंवा अशा पद्धतीने सर्व करतात.
मिसळ हा प्रत्येक भागामध्ये फेमसच प्रकार आहे. तुमच्या भागामध्ये कुठली जी मिसळ आहे ती फेमस आहे ते मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे ते सुद्धा मला समजेलच. तर ही आपली थाळीसुद्धा इथे मिसळची तयार झालेली आहे. तर घरी जरूर ट्राय करून पहा. अतिशय साध्या, सिंपल, सोप्या पद्धतीने ही मिसळची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर भरपूर साऱ्या टिप्ससोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा अगदी अशीच मिसळ घरच्या घरीच बनवू शकता. उलट हॉटेलपेक्षाही भारी मिसळ आपली घरीच बनते. तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते कळवायला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच असेल याची तर मला खात्रीच आहे. त्यासाठी तुम्ही लाईक तर करणारच आहे, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.